आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जीवित हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय हल्ली ना वेगवेगळ्या प्रकारच्या तारा निघालेल्या आहेत. म्हणजे स्ट्रेस असेल तर काहीतरी असं करा, किंवा तुम्हाला मेंटल प्रेशर असेल तर हे असं करा, तुम्हाला डोळ्यांची जळजळ होत असेल तर असं करा तसं करा, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे मनाची शांती राहावी म्हणून वेगवेगळ्या गोष्टी हल्ली अस्तित्वात आलेल्या आहेत. म्हणजे पण आधी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. अतिशय चिडलेला माणूस आहे. एक चिडलेला माणूस तुमच्यासमोर बसलेला आहे, तावाने बोलतोय, आणि अशावेळी तुम्ही छान त्याला असं आईस्क्रीम दिलं चॉकलेट वगैरे घालून, तर राग टिकेल त्याचा? नाही ना, तेच म्हणतोय मी. किंवा एखादा माणूस तुमच्यासमोर बसलाय आणि तो विचारतोय का जगायचं, मला असा प्रश्न पडलेला आहे, का जगायचं, मला ना वीट आलंय, या जगण्याचा मला वीट आलाय, असं तो म्हणाला. आणि त्याचवेळी तुम्ही त्याच्यासमोर गरम गरम कांदा कटिंग ठेवलात तर कसं टिकेल का? आता हा विचार त्याच्या डोक्यात टिकेल का? ॲक्च्युली कसं आहे की वस्तुतः म्हणजे साधारणपणे महिला वर्ग म्हणजे पत्नी वर्ग म्हणजे बायको वर्ग हा जो प्रकार आहे ना, हा पुराणे जमान्याचे वापरत आलेले आहेत. म्हणजे मला आठवत आहे माझ्या आजीला असा नुसता संशय जरी आला की आजोबांना ही गोष्ट पटणार नाही, की आजी लगेच काय करायची, सांजेच्या पोळ्या करायची. म्हणजे गरम गरम सांजेची पोळी आणि मग त्याच्यावर तुपाची धार, आणि मग आजोबा आजीच्या खिशात. हे असं पारंपरिक चालत आलेलं आहे. थोडक्यात काय सगळ्या गोष्टींचा मार्ग पोटातून जातो. त्यामुळे माझं लक्ष कायम खाण्यावर असतं. त्यामुळे मनशांती मिळते, तब्येत चांगली राहते, मानसिक आणि शारीरिक दोन्ही तब्येती चांगल्या राहतात. आणि म्हणूनच मी आज इथे परत तुमच्यासमोर आलेलं आहे. आज तब्येत चांगली राहण्यासाठी कोण आलेलं आहे आणि काय दाखवणार आहे हे आता आपण बघायचं आहे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? कविता बम. कविता बम. कुठे राहता आपण? मी औरंगाबादला असते. औरंगाबादला. आणि काय करता आपण? मी होम मेकर आहे. अच्छा. आणि घरी कोण कोण आहे? घरी सासूबाई आहेत, मिस्टर आहेत, 2 मुलं आहेत मला. बर. आणि यजमान काय करतात? यजमानाचं ड्रायफ्रूटचं शॉप आहे आमचं. अरे वा. म्हणजे काजू वाजू. आणि मुलं काय करतात? मुलं एक 8th मध्ये, एक 4th मध्ये. अच्छा, 8वीत आणि 4थीत. आणि सासूबाई? सासूबाई काही नाही, सासूबाई आणि सुनबाई वगैरे. सासूबाई आणि सुनबाई दोघे एक मिळून काहीतरी बनवत असतात. हो. बरं, आजीचं आणि नातवांचं कसं नातं आहे? खूप छान. खूप छान. हो. बरं, अशी एखादी गोष्ट आहे का की आजीच्या हातची त्यांना खूप आवडती गोष्ट खाण्याची? आजी जो ब्रेड पिझ्झा बनवते ना घरी, ते फार आवडतं. ओके. आणि तुम्ही मूळच्या कुठल्या? मी धुळ्याची. धुळे. आणि शाळा वेळा कुठली तुमची? धुळ्यामध्येच शिकले. कुठली शाळा? कमलाबाई गर्ल्स हायस्कूल. पण तुमच्या शाळेच्या मैत्रिणी तुम्हाला आठवतात का नावं? हो, आठवतात. सांगा की मग जरा, त्याने बरं वाटेल. ज्योती, अश्विनी, कार्तिकी या तुमच्या अगदी घट्ट मैत्रिणी. हो. बरं. आणि कॉलेज? MD पालेशा कॉलेज आहे धुळ्यामध्ये. धुळ्यातच आहे. हो. लग्न किती वर्षापूर्वी झालं? लग्नाला 15 वर्ष पूर्ण. 15 वर्ष पूर्ण झाली. बर, ठीक आहे. आमचे इथे खवय्ये वाट बघतायत. तुमच्या हातचं काहीतरी आम्हाला छान छान खायला मिळणार आहे. आणि अगदी म्हणजे मराठवाड्यातलं खाणं असावं अशी अपेक्षा आहे, आणि मराठवाड्याची चव असेल अशी अपेक्षा आहे. भले पाणी नसलं तरी खायला असतंच आपल्याकडे. ओके. आपण किचनकडे जाऊया का? ओके, या. बरं, मला सांगा, आमच्या खवय्यांना तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? मी पापड भाजी. हो. बरं, या. आणि व्हेजिटेबल स्प्राउट कॅन्डी आणि अंजीर मस्तानी. ओके. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? पापड भाजी. मला साहित्य सांगता काय काय? वाटाणा, टमाटा, कांदे, शेव, कणिक, भिजलेली कणिक, बटाटा, चिंचेचं पाणी, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट, हळद, अजवाईन,
मोहरी, मीठ आणि जिरं. साहित्य बघितलेलं आता जातोय कृतीकडे, पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला सांगा ह्याच्यात तुम्ही काय काय घातलेलं आहे? म्हणजे नुसतंच आपलं पीठ आहे का काय? नाही, त्याच्यात अजवाईन टाकलंय, मीठ टाकलंय आणि थोडंसं तेल टाकलंय. अच्छा, म्हणजे ते सगळं तुम्ही आपलं नेहमी रेग्युलर गोळा करतो तसा गोळा करून घेतलेला. ओके, साहित्य बघितलं आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? पहिल्यांदा आपण पापड लाटून घेऊ. पापड लाटून घ्यायचे. हो. बरं, घ्या. थोडं मी हे इकडे करतो, मी तुम्हाला लाटायला बरं पडेल. बरं मला सांगा, तुमचं आणि म्हणजे गेल्या आता 15 वर्ष झाली लग्नाला, बरोबर आहे? तुम्हाला कधी असं यजमानानं बोलायचा चान्स मिळाला का हो? की बघा मी तुम्हाला सांगत होते, असं काय एक असं असतं ना हो बायको मंडळींचं, हो असं कधी मिळालं का चान्स? हो मिळाला ना. काय काय विषय होता, काय घडलं होतं? काही गोष्टी न ऐकल्यावर मग सांगावंच लागतं. याला थोडस हे कशासाठी असतं? फुगू नाही म्हणून, हो. ते कडक पापड होण्यासाठी. ओके, आता आपण हे तळ्यात टाकायचं. हो. आमचे 3 पापड तळून तयार झालेले आहेत. ओके, आता आपण पुढे जाऊया. इथे आम्ही तेल तापत ठेवलेले, त्यात काय करायचं आपल्याला? फोडणी द्यायची. फोडणी म्हणजे पापडवरची भाजी घालू. हो. आणि जिरं. बरं मला सांगा, तुमचे यजमान काय मदत करतात का? नाही, त्यांना ग्लासही भरायचा. हळदी पावडर ग्लासही काय भरायचा माहिती नाही. हे संपूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. हो, अगदी. मिरची पेस्ट मी जरा जास्त घालतो, म्हणजे तो तिखट जरा बरं वाटतं. आता काय? थोडंसं पाणी टाक. थोडं अजून. वाटाणे टाकायचे. हे 2 मिनिटं. ओके, होऊ द्या. बरं आता हे 2 मिनिटं आपल्याकडे आहेत. तुम्हाला छंद काय काय आहेत? मला वाचण्याची आवड आहे आणि म्युझिक ऐकण्याची आवड आहे. म्युझिक काय? म्युझिक कुठल्या प्रकारचं म्युझिक आवडतं? सगळे, जुने, मराठी, हिंदी, शास्त्रीय म्युझिक, सगळे क्लासिकल म्युझिक. हो. आवडता गायक कोण तुमचा? उदित नारायण. उदित नारायण. ओके, आणि जगजीत सिंग. जगजीत सिंग. हो. हे गझल्स वगैरे त्यांच्या ऐकतो हो, तुम्ही? हो, भरपूर. हो. जगजीत सिंगची कुठली गझल तुम्हाला आवडते जास्त? चिठ्ठी ना कोई संदेश, जाने कौन सा देश. आणि वाचनात काय आवडतं तुम्हाला? मराठी आत्मकथा वगैरे. बटाटा घालू? मॅश केलेलं. सगळं घालू का? हो. बरं, सासूबाईंकडून शिकलेला पदार्थ कुठला? हा पदार्थ मी सासूबाईंकडे शिकलाय लग्नानंतर. बर. हो. आता त्यात काय मीठ वगैरे घालायचं ते? हो, मीठ घालायचं. थोडंसं आटू द्यायला. आठवू दे ना. आणि हिंदी गाण्यांपैकी तुम्हाला कुठलं? लताबाईंचं कुठलं गाणं आवडतं? किंवा आशाबाईंचं कुठलं गाणं आवडतं? आवडतं ना, सगळे गाणे आवडतात. गुणगुणा काय, आपल्याकडे वेळ आहे. हे होईपर्यंत आपल्याला करायचं काहीतरी. बरं, यजमानाने तुम्हाला कुठलं गाणं म्हणायला सांगितलं होतं? यजमान म्हणतात माझ्यासाठी. कुठलं? मैं कहीं कवी न बन जाऊं, क्या बात है. तेरे प्यार में कविता. मैं कहीं. क्या बात है. हे रोज म्हणतात गाणं ते? नाही, रोज नाही म्हणत. रोज ते पोएम म्हणतात मला. कुठली पोएम? पोएम. हे पोएम इकडे असं. हो. हे पोएम इकडे वगैरे. हो. कुठपर्यंत आलंय? थोडंसं काय कमी करू? झालंय. क्या बात आहे. आता काय करायचं? आम्ही ह्या पुऱ्या तयार केलेल्या आहेत. आता काय करायचं मला सांगा? हे याच्यावर लावायचे. ओके. हे आपण तयार करून ठेवू शकतो ना? हो. हे किती दिवस टिकतात? 8-10 दिवस टिकतात. हो ना, म्हणजे हे एकदा तयार केलं की पुढचे हो 8 दिवस हेच हो. का रोज वेगवेगळं असतं काही नाही नाश्त्याला? नाही नाही, रोज वेगळं असतं ना. हा ना. 8 दिवस हेच खाऊन कुठे चालणार आहे.
क्या बात आहे, मस्त. आता काय काय घालायचं मला सांग. आधी कांदा पहिला घालायचा कांदा, तिघांवर. ओके आणि चिंचेचं पाणी घालायचं. ओके. ओके. आता शेव घालावं. डन. डन. रेडी टू सर्व. क्या बात है, रेडी आहे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पापड भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मटार, टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, शेव आणि चिंचेचा कोळ, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट, हळद, ओवा, मोहरी, मीठ आणि जिरं. कृती: प्रथम गव्हाच्या पिठामध्ये ओवा, मीठ, तेल आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं. या पिठाचे पापड लाटून त्यावर टोचे मारून ते शॅलो फ्राय करून घ्यावेत. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हळद आणि मिरचीची पेस्ट घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये पाणी, मटार, उकडून कुस्करलेला बटाटा आणि मीठ घालून मिश्रण शिजवून घ्यावं. हे मिश्रण तळलेल्या पापडांवर घालावं. त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, चिंचेची चटणी, शेव आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी काय आहे? व्हेजिटेबल स्पाउट कॅन्डी. हे कोणी शिकवलं तुम्हाला? हे मी शिकले. अच्छा, मुलांना काहीतरी मुलांना वेगळं. वेगळं. तुमच्यातली आई जागी झाली तुमच्यातली. हो, कडधान्य खात नाही ना म्हणून. अच्छा, मला साहित्य सांगता काय काय? मूग, लाल चना, मटकी, हं, हे तिघ कडधान्य आहेत. ओके. त्याच्यानंतर पावाचा ब्रेडचा चुरा. चुरा आहे, गाजर, गाजर, बटाटा, पत्ताकोबी, पुदिना, हं. कॉर्नफ्लॉवर, मिरची पेस्ट, चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ. साहित्य बघितलं. आता जातोय कृतीकडे. आपण पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला बाउल देऊ ना? हो. ओके. त्याच्यात काय काय घालायचं? कडधान्य सगळी घालू? हो, सगळ्या भाज्या. ओके. या सगळ्या भाज्या घालू? हो, म्हणजे मुलं जे खात नाहीत ते सगळं ते याच्यात सगळं याच्यात टाकलं तरी चालेल. घुसवायचं सगळं. गाजर, बटाटा. मुलांना बटाटा आवडतोच. आणि हो. ओके. ओके, आता काय करायचं? हे उकडून घ्यायचं आहे हा. सगळ्या भाज्या आणि स्प्राउट, आणि त्याच्यानंतर त्याच्यात सगळं कालवून मग त्याचे आधी मिक्सर मधून आपल्याला काढून घ्यायला काढून लागेल. घ्यावं. आधी उकडायचं आणि मग मिक्सर मधून काढून मिक्सर घ्यायचं. शब्द दिल्याप्रमाणे आम्ही मिक्सर मधून हे सगळं काढून घेतलेलं आहे. ओके. आता ह्याच्यात काय काय घालायचं मला सांगा. याच्यात हिरवा ठेचा टाकायचा आहे, हिरवा ठेचा. ओके. लाल तिखट. लाल तिखट. हे चवीप्रमाणे बरं का, किती झेपतंय ते तुमचं तुम्ही ठरवा. हे मी माझं प्रमाण आहे, माझं हे माझं प्रमाण आहे. ओके. चाट मसाला, कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर किती घालू? एवढं? हो. थोडं मीठ मीठ आणि पुदिना. थोडं पाणी घालायला पाहिजे आपल्याला का नको? ओके. नाही, ओके. बरोबर आहे ना? हं. मी व्यवस्थित मिक्सर मधून व्यवस्थित काढलेलं आहे याचा अर्थ. हं. ओके. आता आपण काय करतोय? त्याच्यात कटलेट टाइप कॅन्डीचा शेप देऊन त्याला तव्यावर शॅलो फ्राय करायचे. बर. कॅन्डी नंतर लावायची का? म्हणजे कॅन्डी म्हणजे हो, हे जे आहे ते नंतर लावायचं? नंतर लावायची फ्राय. क्या बात आहे, खुसखुशीत झाले तिथे ते. ओके. आता काय? प्लेट द्या मला. प्लेट. हो. ब्रेड क्रम्स. ब्रेड क्रम्सची मी गादी घातलेली आहे. गरम असेल ना? त्याच्यात रोल करा. ह्याच्यात घोळवायचं का असं? हो. हे नंतर घोळलं तरी चालतात किंवा आधी घोळ? कसं घोळवले तरी चालेल. डिपेंड्स, तुम्हाला कसं आवडतं. हा. ओके. आता कॅन्डी बनवायची त्याची. कशी? क्या बात है.
रेडी रेडी टू इट. ढँटडॅन. लिहून घ्या साहित्य आणि कृती. व्हेजिटेबल स्प्राउट्स कॅन्डी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मिश्र कडधान्य, भिजवलेले मूग, चणे आणि मटकी, ब्रेडचा चुरा, चिरलेलं गाजर, उकडलेल्या बटाट्याचे तुकडे, कोबी, पुदिना, कॉर्नफ्लोअर, हिरव्या मिरचीची पेस्ट, चाट मसाला, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भिजवलेली कडधान्य घेऊन त्यामध्ये कोबी, गाजर आणि उकडलेल्या बटाट्याचे तुकडे घालून ते एकत्र शिजवावं व मिक्सरला वाटून घ्यावं. या वाटून घेतलेल्या मिश्रणामध्ये मिरचीची पेस्ट, तिखट, चाट मसाला, कॉर्नफ्लोअर, मीठ आणि पुदिना घालून ते एकजीव करावं. त्याचे वडे थापून ते शॅलो फ्राय करून घ्यावेत. शॅलो फ्राय करून झाल्यानंतर ते ब्रेड क्रम्स मध्ये घोळवावेत आणि कॅन्डी स्टिक्सना लावून व्हेजिटेबल स्प्राउट कॅन्डी सर्व्ह कराव्यात. घेतलं का सगळं व्यवस्थित लिहून? व्हेरी गुड. चला आता आपण आजच्या शेवटच्या रेसिपीकडे जाऊया. आपली शेवटची रेसिपी काय आहे? अंजीर मस्तानी. अंजीर मस्तानी. हे कुठून शोधून काढलं तू? हे घरीच बनवलंय मुलांना हेल्दी ड्रिंक. ओके, मला साहित्य सांगता काय काय? याच्यात भिजवलेले अंजीर, साखर, कच्चं दूध, बदाम पावडर, बदामाचे काप आणि बदामाचे तुकडे. ओके, सगळं बदामावर भर आहे. ओके, साहित्य बघितलंय, पण आता हे काय करून ठेवलंय तुम्ही इथे? हे मिक्सर मध्ये ग्राइंड करून ठेवलंय. काय काय याच्यात? याच्यात अंजिरे भिजवलेले, साखर टाकली चवीनुसार, त्याच्यानंतर त्याच्यात कच्चं दूध टाकलेलं आणि बदाम पावडर टाकले. अच्छा, हे आपण ऑलरेडी मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे. म्हणजे आता फक्त आपल्याला प्रेक्षकांना दाखवायचं की ते कसं आम्ही प्रेझेंट करतो ते. ओके, हे अर्ध काम आपलं झालेलं आहे. ओके, मिक्सर मधून कसं काढायचं हे काय दाखवण्यात पॉईंट नाहीये. ओके, हे झालेलं. मग आता तुम्हाला ग्लास लागेल ना? ओके, आता काय? ग्लास. क्या बात आहे. ओके, आता त्याच्यावर गार्निशिंग करायचं. बदामाचे काप आणि तुकडे. ओ, ई स्टाइल है क्या? बदामाचे तुकडे आहे की नाही? झाटच्या पाठ. आपल्या पास वक्त नाही भेडो. लिहून घ्या साहित्य आणि कृती. अंजीर मस्तानी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेले अंजिराचे तुकडे, साखर, कच्चं दूध, बदामाची पूड, बदामाचे तुकडे आणि बदामाचे काप. कृती: कच्च्या दुधामध्ये भिजवलेलं अंजीर, साखर आणि बदामाची भरड घालून मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. एका ग्लासमध्ये हे मिश्रण काढून घ्यावं. ग्लासच्या कडेने अंजीर लावून गार्निश करून डिश सर्व्ह करावी. कविताजींचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि मी खाऊन बघणार आहे. ह्याला काय म्हणतात म्हणायचं? व्हेजिटेबल स्प्राउट कॅन्डी. तुम्ही पण का? मत्ता. दोन्ही पदार्थ अप्रतिम झालेत आणि ते हे मी खाऊन बघणार आहे. ह्याला काय म्हणायचं? अंजीर मस्तानी. अंजीर मस्तानी. हो हो हो, का नाही, वजन का नाही वाढणार? क्या बात है यार. अप्रतिम. तिन्ही पदार्थ अप्रतिम नाही, अप्रतिम झालेले आहेत. तिन्ही पदार्थ अप्रतिम झालेले आहेत. पण काय है, मैं और मेरी तनाई बहुत वेळा खाने के बारे में सोचते रहते हैं. ऐसा विचार करता हूँ, वो कॉर्नर पे जो दुकान है, वो कोपरे के वो दुकान जो है, वहाँ से अगर समोसे लाता था तो मैं घर पे आके चिंच के चटनी के साथ खाता था. अगर चिंच की चटनी नहीं होती तो सॉस के साथ खाता था. अगर घर में कोई होता तो लपून खाता था. मैं और मेरी तन्हाई खाने के बारे में अक्सर सोचा करते हैं. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही ना? काय, हा प्रॉब्लेम माझा आणि माझ्या तन्हाईचा आहे. आणि झालं काय, बरेच दिवसात तुम्ही काही वेगवेगळे छान छान पदार्थ बनवून पाठवले नाहीत ना, त्यामुळे तन्हाईला जरा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे प्लीज अशी रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर छान छान वेगवेगळे पदार्थ लिहून पाठवा. पण लिहून पाठवण्यासाठी तुम्हाला पत्ता लागणार आहे. पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC. झी marathi@znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. मैं और मेरी तन्हाई. बस झालं ना? खूप झालं. तुम्ही मला आता लय होते तुझं. नाही, पण तुमचे खूप मनापासून आभार मानतो. ऑल द वे औरंगाबादहून तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात.
त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आमच्या संपूर्ण खवय्याच्या टीमकडून आणि सगळ्या खवय्यांकडून मनापासून शुभेच्छा. खूप छान छान मार्क त्यांना मिळत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आणि नुसते आमच्याकडून आभार नाही तर आमची एक छोटीशी प्रेमाची भेट आहे तुम्हाला. धन्यवाद. येस. चला आता मला 3 गोष्टी सोपवायची जबाबदारी आहे. अहो छोटी जबाबदारी नाही आहे ही. तुम्हाला वाटते गंमत, असं नाही आहे. हे नुसतं खायचं नाही, हे पचवायचं आहे. त्यामुळे एक वेगळी मानसिक शक्ती लागते. ती आता शक्ती माझ्याकडे आलेली आहे. त्यामुळे आता मी इथेच थांबतोय. पुन्हा भेटायचं आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी धवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. वेल आता पहिली रेसिपी जसं मी तुम्हाला म्हणलं की क्विक अँड इझी रेसिपी असणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या आवडती शाही तुकडा. दुसरी रेसिपी जी आपण करणार आहोत व्हेरी इनोव्हेटिव्ह रेसिपी, त्याचं नाव आहे दुधी मलाई सँडविच.